कसं काय मंडळी, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या न्यू व्लॉगमध्ये। तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार। इथे माझी बऱ्यापैकी तयारी झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि आज मी एकदम मोठी अनाउन्समेंट करणार आहे, तर व्हिडिओ न स्किप करता तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेलच। तर आता इथे मी हळदी कुंकू भरून घेत आहे। इथे मी देवीचे सगळे दागिने सुद्धा काढलेले आहेत। त्याच्यानंतर आपली पानं फुलं वगैरे सगळं ते मी सॉर्ट करून घेते। आणि सगळ्यात पहिलं देवीला मी तयार करून घेणार आहे। मी माझी अशा प्रकारे पूजा मांडते। प्रत्येकाची पूजा मांडण्याची पद्धत थोडीफार वेगळी असते। तिथे मी कलश, नारळ, परत 5 फळांच्या झाडाची पाने घेतलेली आहेत। इथे मी 5 फळं घेतली, फुलं, परत देवीला वेणी, परत माझ्या घरच्या कुलदेवताला सुद्धा मी वेणी आणलेली आहे। तर आता इकडे सगळ्यात पहिलं मी कलश रेडी करणार आहे, जो आपल्याला त्याच्यावरती देवी मांडायची आहे। मुकुट वगैरे जो आपण लावणार आहे, तर प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने करतो। कोण मुकुट लावतं, कोण नारळालाच डोळे, ओठ, नाक वगैरे ते सुद्धा भेटतं, ते स्टिक करतं म्हणजे लावतं। तर माझ्याकडे मुकुट आहे, मी तसं करते। तर सगळ्यात पहिलं कलश चांगला स्वच्छ धुवून घेतला मी। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी, परत 1 सुपारी, 1 नाणं आणि दुर्वा टाकला। त्याच्यानंतर हळदी कुंकू टाकलेलं आहे। त्याच्यानंतर मी खाऊची पानं ह्याच्यामध्ये 5 लावलेली आहे। तुम्ही ही जी झाडांची 5 फळांची जी झाडं आहेत, आपण जी पानं आणली ती सुद्धा लावू शकता, तसं काही नाही। आता मी इथे खाऊची पानं लावलेली आहेत प्रॉपर। त्याच्यानंतर मी नारळ ठेवलाय। इथे सगळं मी देवीचे जे वस्त्र वगैरे आहे ते सुद्धा प्रॉपर घालून घेते। मी सगळं इथेच तयार करते आणि मग डायरेक्ट बसवते, कारण की एकदा बसवल्यानंतर आपल्याला अजिबात त्याला हलवायचं नसतं। इथे मी मुकुट बघू शकता प्रॉपरली नारळाला चांगला व्यवस्थित गाठ मारून लावून घेतलेला आहे। त्याच्यानंतर इथे सगळे जे दागिने माझ्याकडे होते देवीसाठी ते मी घातलेले आहेत। आणि आता यावेळी ट्रेंडिंग आहे नवीन ते 4-5 पदराचं मंगळसूत्र, जे आता नवीन आहे, तुम्ही बघू शकता मी घातलेलं। ते सुद्धा घातल्यामुळे देवी खूप छान आणि मस्त दिसत होती एकदम। नथ, कानातले, तिचा जो पूर्ण शृंगार आहे तो मी तिला घातलेला, बोरमाळ, परत छोटं मंगळसूत्र। आणि त्याच्यानंतर इथे मी पाट मांडला। आणि मग सगळ्यात पहिला लाल कपडा किंवा हिरवा कपडा तुम्ही अंथरू शकता पाटावर। पाटाच्या खाली थोडीशी आपल्याला रांगोळी काढायची आहे, मी स्वास्तिक काढून घेतलं। त्याच्यानंतर गहू किंवा तांदूळ हे गोल आकारात पसरवून त्याच्यावरती आपल्याला कलशची मांडणी करायची आहे। त्याच्यानंतर मी मस्त व्यवस्थित बसवून घेतलं, हळदी कुंकू वगैरे वाहून। आणि हे जे मी 5 फळांची झाडांची पानं जी आणलेली ती सुद्धा बाजूला मी ठेवून घेतली। त्याच्यानंतर वेणी घातली देवीला, परत चुनरी सुद्धा घातली मी। आणि त्या वस्त्रासोबत सुद्धा ओढणी येते, ती सुद्धा मी देवीला तिथेच घातलेली आहे वेणीच्या खाली। आणि या साईडला आपलं यंत्र आहे देवीचं, ते ठेवून घेतलंय, महालक्ष्मी। परत या साईडला आपलं पुस्तक, 5 फळं, आणि या साईडला मी ओटी ठेवणार आहे। त्याच्यानंतर इथे बसवल्यानंतर थोडंसं आपल्याला स्नान घालायचं असतं देवीला, तिथे मी ते घालून घेते। त्यानंतर हळदी कुंकू वाहते आणि मग ओटी भरून घेणार आहे। तर हे व्रत कशासाठी करतात, तर हे व्रत सुख समृद्धी भरभराटी आपल्या घरात सदैव नांदावी यासाठी हे व्रत केलं जातं। महालक्ष्मीचं हे व्रत बरेच महिला करतात, तुम्ही जरा बघत असाल, तुम्ही करत असाल तर तुम्हाला माहितीच आहे। गुरुवारचं हे व्रत असतं, मार्गशीर्ष महिन्यातील 5 गुरुवार येतात किंवा 4 गुरुवार येतात, तर एकदम व्यवस्थित हे व्रत करायचं। त्याच्याने सुख समृद्धी भरभराटी येते। सदैव आपल्या घरात जे काय नेगेटिव्हिटी जे काय असेल ते जाण्यासाठी, चांगलं होण्यासाठी हे व्रत केलं जातं। आणि आता इथे मी ओटी सुद्धा भरून घेतलेली आहे। आता आज पहिला गुरुवार आहे 2024चा। इथे मी सगळं पुस्तक वाचून घेते। असे बोलून दासी राणी सुरचंद्रिकेपाशी गेली आणि तिने त्या वृद्ध स्त्रीकडून ऐकलेली सर्व हकीकत राणीला सांगितली। राजवैभवात लोळणाऱ्या राणीला सुरचंद्रिका माझी कथा सुद्धा वाचून झाली, आरती घेतली मी देवीची। त्यानंतर इथे बघू शकता खूप सुंदर अशी मस्त माझी पूजा मांडून झालेली, खूप छान वाटत होती देवी सजल्यावर, एकदम मस्तच वाटत होते। त्याच्यानंतर उपवास संध्याकाळी सोडायचा असतो, पूर्ण दिवस उपवास असतो। फळ किंवा आपण खिचडी वगैरे खाऊ शकतो। इथे मी खिचडी बनवलेली, थोडा आराम केला आणि त्याच्यानंतर डायरेक्ट संध्याकाळच्या जेवणाला लागले। लवकरात लवकर नैवेद्य दाखवायचा होता, त्याच्यामुळे हे व्रत केल्याने खरंच खूप चांगलं आपल्याला फरक जाणवतो। जर जे कोणी नसेल करत आणि जर करायची इच्छा असेल मनात, तर नक्की करून बघा, खूप छान वाटतं। तर हे मी बरेच वर्ष आता करत आलेली आहे, मला खूप आवडतं। मी तर वाट बघत असते वर्ष सुरू झाल्यानंतर की मार्गशीर्ष महिना कधी येतो,
मला खूप आवडतं हे देवीचं सगळं करायला, परत तिला सजवायला खूप छान वाटतात. हे जे गुरुवार असतात ना 5, खूप मस्त वाटतं. आणि शेवटच्या दिवशी उद्यापन असतं, ते पुस्तकामध्ये सगळं लिहिलेलंच आहे कसं काय. तर इथे मी नैवेद्य. आता आपल्या बिग अनाउन्समेंटची वेळ आलेलीच आहे. इथे बघू शकता तुम्ही, आपण आपल्या चॅनलचं नाव चेंज केलेलं आहे, इथे बघू शकता. आणि ह्याचा मीनिंग काय आहे हे सगळे अर्थ आपले जेव्हा 10K कंप्लीट होतील तेव्हा आम्ही सोबत बसूनच रिव्हील करू. कोण काय ते सगळे तुम्हाला 10K आपले जेव्हा सबस्क्रायबर फॅमिली यूट्यूबची कंप्लीट होईल तेव्हा समजेलच. तर येस, आपण आपल्या चॅनलचं नाव नित्या व्लॉग्स असं केलेलं आहे. अगोदर आपल्या चॅनलचं नाव सायूज फॅशन अँड लाईफस्टाईल होतं, तर ते नाही आहे, आता नित्या व्लॉग्स म्हणून आपल्या चॅनलचं नाव आहे. तर कसं वाटलं तुम्हाला, आवडलं की नाही हे मला नक्की कमेंट करून सांगा. ह्याचा मीनिंग वगैरे सगळं रिव्हील होईलच आपले जेव्हा 10K होईल फॅमिली. सो थोडेच दिवसात, लवकरात लवकर तुम्ही आपले व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा. जसे लवकरात लवकर होईल तसं लगेच आपण ह्याचं रिव्हील करून टाकू. मीनिंग काय सगळं संदर्भ सगळं आपण तेव्हा बोलूच. तर येस काहीच, व्हिडिओ पूर्ण बघितल्यापर्यंत शेवटपर्यंत धन्यवाद. भेटूया आता आपण न्यू व्हिडिओमध्ये. तर चला मंडळी, बाय बाय.